श्री स्वामी समर्थ. कधी असा विचार केला आहे का की एका छोट्याशा मुलीची प्रार्थना संपूर्ण घर बदलू शकते? ही गोष्ट आहे एका आईवर होणाऱ्या अन्यायाची आणि त्या अन्यायाला थांबवणाऱ्या तिच्या लेकीच्या श्रद्धेची. एका छोट्याशा गावात एक साधं कुटुंब राहत होतं. आई खूप प्रेमळ, शांत स्वभावाची होती. घरासाठी ती दिवस रात्र मेहनत करायची, पण तिचं आयुष्य वाटतं तितकं सोपं नव्हतं. तिचा नवरा खूप रागीट स्वभावाचा होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून तो खूप चिडायचा, तिच्यावरती ओरडायचा, कधी कधी तर तिच्यावरती हातही उचलायचा. हे नीट का केलं नाहीस, तुझ्याकडून काहीच का जमत नाही, अशा शब्दांनी तो तिचा रोज अपमान करायचा. कधी कधी रागाच्या भरात हातही उचलायचा. त्या घरात शांतता नव्हती, होती ती फक्त भीती. त्या घरात राहणारी छोटीशी मुलगी हे सगळं रोज पाहत होती. आई रडत बसत असताना ती तिच्या मांडीवर बसायची आणि आईला विचारायची की आई, बाबा असे का वागतात? आई फक्त चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न करायची आणि तिला सांगायची, काही नाही ग बाळा, थोड्या दिवसांनी सगळं काही ठीक होईल. पण त्या मुलीला सगळं कळत होतं. काहीतरी खूप चुकीचं चाललंय असे तिला सारखे वाटायचे. तिच्या मनात एकच भाव होता की आपल्या आईला वाचवायचं आहे. त्या मुलीला आशा होती ती फक्त स्वामी समर्थांपासून. घरातल्या कोपऱ्यात स्वामींचा फोटो होता. रोज रात्री ती मुलगी त्या फोटोसमोर शांतपणे बसून राहायची आणि स्वामींना हात जोडायची आणि स्वामींना मनापासून प्रार्थना करायची की स्वामी, माझ्या आईला वाचवा, ती खूप चांगली आहे, तिला दुखावू नका. ती रोज स्वामींसमोर हीच प्रार्थना मागायची, न थांबता न थकता. असेच खूप दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले. घरात परिस्थिती तशीच होती. कधी कधी मुलीला वाटायचं की स्वामी माझं ऐकत नाहीत का, पण तरीही तिने प्रार्थना करायची थांबवली नाही. कारण तिचा विश्वास होता की उशिरा का होईना पण स्वामी अन्याय सहन करणार नाहीत. एक दिवस त्या वडिलांच्या आयुष्यात खूप मोठा धक्का बसतो. त्यांचा व्यवसाय अचानक तोट्यात जातो. पैशाची अडचण वाढते. मन अस्वस्थ होतं. रात्री झोप लागत नाही आणि एक रात्र त्यांना एक विचित्र स्वप्न पडतं. त्यात त्यांना स्वामींची मूर्ती दिसते. स्वामींचा आवाज घुमतो. स्वामी म्हणतात, तू जिचा रोज अपमान करतोस, खरं तर तीच तुझं भाग्य आहे. तिला त्रास देणं बंद कर, नाहीतर तुझं सर्व काही नष्ट होईल. आणि थोड्या वेळाने त्याला खडबडून जाग आली आणि तो सुन्न पडला. सकाळी उठल्यावर त्याच्या अंगात थरथर होते. तो विचार करतो, मी नक्की काय करत होतो. तो आपल्या बायकोकडे पाहतो. तिच्या डोळ्यातील दुःख त्याला दिसतं आणि अचानक तो तिच्या पायाशी बसतो. तिला हात जोडून म्हणतो, मला माफ कर, मी खूप चुकीचा होतो. आतापासून असं कधीच होणार नाही. आणि त्या दिवसानंतर घर पूर्ण बदलूनच जातं. घरामध्ये राग नाही, ओरडा नाही, फक्त प्रेम आणि आदरच. आईच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच खरं हसू येतं आणि ती छोटीशी मुलगी स्वामींच्या फोटोसमोर उभा राहून स्वामींना प्रार्थना करते की स्वामी, मी तुमचे मनापासून आभारी आहे. तुम्ही माझं ऐकलत आणि माझ्या आईच्या आयुष्यात सुख आणलं. भक्ती म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर ती एक शक्ती आहे. मनापासून केलेली प्रार्थना देवाला नक्कीच ऐकू येते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घरातल्या स्त्रियांचा अपमान म्हणजेच आपल्या नशिबाचा अपमान आहे. जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल, श्रद्धा असेल, तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.